तर आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला कम्प्युटरचं नॉलेज पहिले घेणं खूप गरजेचं आहे. मग आता कम्प्युटरच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक लँग्वेज शिकायची आहे. कारण सर्वांना माहिती आहे, एक सॉफ्टवेअर जे डेव्हलप होतं ते कशामध्ये होतं, तो सॉफ्टवेअर डेव्हलप होत असतो कुठल्या ना कुठल्या लँग्वेजमध्ये. मग ती पायथॉन लँग्वेज असेल, जावा लँग्वेज असेल, PHP लँग्वेज असेल, पर्ल लँग्वेज असेल, C# लँग्वेज असेल, .NET असेल, अँग्युलर असेल, नाही का. अशा मार्केट C++, अँड्रॉइड अशा मार्केटमध्ये खूप साऱ्या लँग्वेजेस आहेत, ज्याला आपण प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो. या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत, या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून आपण काय करतो, आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो, बरोबर. ओके. आपण आपण काय करतो, आपण एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतो. ओके. मग आपण जो सॉफ्टवेअर डेव्हलप करत आहोत, त्या सॉफ्टवेअरला आपल्याला काय करावं लागतं, टेस्ट करावं लागतं. प्रत्येक सॉफ्टवेअरची एक रिक्वायरमेंट असते. प्रत्येक सॉफ्टवेअर हा त्या त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार डेव्हलप होतो. त्यामुळे त्या त्या क्लायंटचा जो सॉफ्टवेअर आहे, त्या क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे, ती रिक्वायरमेंट त्या सॉफ्टवेअरमध्ये फुलफिल झाली आहे किंवा नाही झाली आहे, या गोष्टी आपल्याला त्या सॉफ्टवेअरमध्ये चेक करायच्या असतात. मग चेक करण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे आपल्याला निगेटिव्ह डेटा एंटर करूनही सॉफ्टवेअर टेस्ट करायचं आहे, आणि दुसरा म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह डेटा यूज करूनही त्या सॉफ्टवेअरला टेस्ट करायचं आहे. मग अशा पद्धतीने आपण काय करतो, आपण सॉफ्टवेअरला टेस्ट करण्याचा प्रयत्न करतो. आता हा जो सॉफ्टवेअर आहे, हा सॉफ्टवेअर कुठे वर्क करतो, सॉफ्टवेअर हे वेगवेगळे आहेत, नाही का. डेस्कटॉप सॉफ्टवेअर असतील, वेब ॲप्लिकेशन्स असतील, मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील. सो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर येतात, बरोबर. मग आता आपल्याला यापैकी कुठला तरी एक सॉफ्टवेअर टेस्ट करायचा. मग हा जो सॉफ्टवेअर टेस्ट करायचा आहे, या सॉफ्टवेअरला टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे ती म्हणजे मॅन्युअल टेस्टिंग, आणि दुसरी आहे ती म्हणजे ऑटोमेशन टेस्टिंग. ओके. म्हणजे एक वे आहे आपल्याकडे मॅन्युअल, आणि दुसरा वे आहे आपल्याकडे ऑटोमेशन. मग ऑटोमेशनचा वापर करून आपण कसं त्या सॉफ्टवेअरला टेस्ट करू शकतो, आणि मॅन्युअलचा वापर करून आपण कसं त्या सॉफ्टवेअरला टेस्ट करू शकतो, या दोन्ही गोष्टी आपल्याला लर्न करायच्यात या कोर्समध्ये. मॅन्युअली म्हणजे सिंपल आहे, बाय हँड आपल्याला सर्व टास्क परफॉर्म करावे लागतात, आणि ऑटोमेशन म्हणजेच काय की बाय स्क्रिप्ट आपल्याला सर्व टास्क परफॉर्म करावे लागतात. आता ही जी पूर्ण जर्नी आहे सॉफ्टवेअर टेस्टिंगची, ही पूर्ण जर्नी आपली कम्प्युटर स्क्रीनवर होणार आहे. मग त्यामुळे आपल्याला सर्वात पहिले आपल्याला हे अंडरस्टँड करून घ्यावं लागेल की हा जो कम्प्युटर आहे, जो आपण खूप दिवसापासून ऐकत आलेलो आहोत, हा कम्प्युटर एक्झॅक्टली आहे काय. ओके. आपल्याला इथून याची जर्नी काय करावी लागेल, स्टार्ट करावी लागेल. ओके. तर गाईज, माझा सर्वात पहिले तुम्हाला एक क्वेश्चन येतो, व्हॉट इज कम्प्युटर. ओके. कम्प्युटर म्हणजे काय, काय असतं कम्प्युटर. हां. हॅलो. Hello, sir. हां, बोला. Computer is an electronic device. कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. ओके. पुढे पुढे फक्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहे का, बाकी काही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतो का तो आणखी. हम्म. Computer is a machine that performs the various tasks that we give. यस. Computer is a machine that does various tasks ओके. that a normal human being cannot do. ओके. व्हेरियस टास्क. ओके. पुढे सी गाईस, मी सांगतो तुम्हाला कम्प्युटर म्हणजे काय. सोप्या पद्धतीमध्ये जर समजून घ्यायचं झालं तर कम्प्युटर काय, इट इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस.
electronic device which take some input process on it. ओके. कम्प्युटर काय आहे? कम्प्युटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो आपल्याकडून इनपुट घेण्याचं काम करतो. ओके. जे काही आपण इनपुट दिले आहे त्या इनपुटवर प्रोसेस करतो अँड आफ्टर दॅट आपल्याला आउटपुट शो करतो. ओके. तर अशा पद्धतीचं जे काही वर्क करतं ते कोण करतं? कम्प्युटर करतं. ओके. अँड देन गिव्स आउटपुट. ओके. सो ही एक सिंपल डेफिनेशन आहे आपली कम्प्युटरची. कम्प्युटर काय आहे तर इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच टेक सम इनपुट प्रोसेस ऑन इट अँड देन गिव्स आउटपुट, दॅट इज कॉल्ड ॲज कम्प्युटर. इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल असे दोन पद्धतीचे डिव्हाइस आहेत मार्केटमध्ये. इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस म्हणजे ते असतात जिथे हाय व्होल्टेजवर रन होतात, नाही का, असे डिव्हाइसेस जे हाय व्होल्टेजवर रन होतात. आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ते असतात जे लो व्होल्टेजवर रन होतात. ओके. म्हणजे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेसवर आपल्याला करंट लागण्याचा धोका असतो, पण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवर आपल्याला करंट लागण्याचा धोका हा कमी असतो. फॉर एक्झाम्पल, तुमचा जो मोबाईल आहे तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा जो चार्जर आहे त्या चार्जरला तुम्ही जर आपला जो बोर्ड असतो त्या बोर्डमध्ये कनेक्ट केला आणि त्याला जर तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथे करंट लागणार नाही. बट त्याच ठिकाणी जर तुमच्याकडे एखादा फॅन असेल किंवा बल्ब असेल आणि त्या बल्बचा पिन तुम्ही तिथे बोर्डमध्ये लावला आणि त्याच्या होल्डरमध्ये बोट घातला तर तुम्हाला 100% करंट लागेल. ओके. सो अशा पद्धतीने. सो इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस म्हणजे काय तर ते डिरेक्टली हाय व्होल्टेजवर रन होतात आणि इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस ते लोएस्ट व्होल्टेजवर रन होतात. मग आता कम्प्युटर हा तर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, पण काय करतं ते पहिले युजर कडून इनपुट घेतं. ओके. सो त्याला आपल्याला सर्वात पहिले इनपुट द्यावा लागतो अँड इनपुट दिल्याच्या नंतर तो त्याच्यावर काय करतो? डिरेक्टली आउटपुट देतो का? तो आपल्याला नाही. तो आपल्याला त्याच्यावर पहिले प्रोसेस करतं आणि प्रोसेस केल्याच्या नंतर तो आपल्याला आउटपुट देतं. ओके. सो अशा पद्धतीने तो काय करत असतो? वर्क करत असतो. म्हणजे इट टेक इनपुट प्रोसेस ऑन इट, म्हणजे जे इनपुट आपण दिले त्याच्यावर तो पहिले विचार करेल आणि विचार केल्याच्या नंतर आपल्याला तो काहीतरी रिझल्ट शो करेल. मग आता पार्ट येतो. हा जो कॉम्प्युटर आहे हा कॉम्प्युटर किती पार्टने बनला? हा कॉम्प्युटर 2 पार्टने बनलेला आहे. ओके. कॉम्प्युटर बिल्डेड बाय करू आपण. बिल्डेड बाय 2 पार्ट्स. ओके. 2 पार्ट. ठीक आहे. सो कम्प्युटर हा 2 पार्टनी बनलेला आहे. कुठले कुठले दोन पार्ट असतील तर जो पहिला पार्ट आहे तो आहे आपला हार्डवेअर. पहिला पार्ट काय असणार आहे आपला? हार्डवेअर. ओके. अँड जो सेकंड पार्ट आहे तो आहे आपला सॉफ्टवेअर. ओके. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. आता सर्वांना माहिती आहे हार्डवेअर म्हणजे काय आणि सॉफ्टवेअर म्हणजे काय. कोण सांगतं व्हॉट इज हार्डवेअर अँड व्हॉट इज सॉफ्टवेअर? कोण सांगतं? बोला. आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? भूषण, भूषण, हो येतोय ना सर. हो येतो सर. बोला. काय असतं सॉफ्टवेअर अँड काय असतं हार्डवेअर? सर हार्डवेअर म्हणजे ती फिजिकल गोष्ट असणार आणि जी विजिबल असेल आपल्याला. ओके. गुड. आणि पुढे? हार्डवेअर म्हणजे काय? इट इज टँजिबल थिंग. ओके. इट इज टँजिबल थिंग अँड काय त्याला आपण काय म्हणतो? आपण असं म्हणू वी कॅन टच. ओके. वी कॅन टच. आपण त्याला टच करू शकतो, नाही का? ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज हार्डवेअर. हार्डवेअर म्हणजे काय? इट इज अ टँजिबल थिंग.
अशी वस्तू जिला आपण टच करू शकतो नाही का, त्याला आपण काय म्हणू, हार्डवेअर म्हणू. म्हणजेच कुठलीही वस्तू घ्या मग तुम्ही, ज्याला पकडू शकता नाही का, ज्याला तुम्ही टच करू शकता, ज्याला तुम्ही फील करू शकता, असा जो काही डिव्हाइस आहे, अशी जी काही वस्तू आहे, त्याला आपण काय म्हणतो, हार्डवेअर. पण आपल्याकडे येतो सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर बघा, सॉफ्टवेअरला कधी तुम्ही पकडलंय का, ऑब्झर्व करा. कधी मार्केटमध्ये जाऊन सॉफ्टवेअर विकत घेतलंय आणि त्याला हातात पकडून घरात आणून ठेवलंय, झालंय का असं तुमच्यासोबत? नाही. सॉफ्टवेअरला आपण बिलकुलही टच करू शकत नाही. ओके. सॉफ्टवेअरला आपण काय करू शकतो, तर जस्ट इमॅजिन करू शकतो. सॉफ्टवेअरला आपण काय करतो, जस्ट इमॅजिन करतो. ओके. म्हणजेच सॉफ्टवेअर काय, तर इट इज अ इनटेंजिबल थिंग. ओके. म्हणजेच काय, वी कांट टच, वी कॅन फील. ओके. म्हणजेच आपण त्याला काय करतो, आपण त्याला जस्ट टच करू शकतो, आपण त्याला टच नाही करू शकत, आपण त्याला काय करू शकतो, जस्ट फील करू शकतो. ओके. दिस इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर. ओके. सो सॉफ्टवेअर म्हणजे काय, इट इज अ इनटेंजिबल थिंग. वी कान टच, वी कॅन फील. आपण त्याला टच नाही करू शकत, कारण हा, तुम्ही जर म्हणत असताल सर आपल्या मोबाईलमध्ये जो सॉफ्टवेअर असते, जे ॲप्लिकेशन असतात, आपण त्याला टच करतोच की. आपण त्याला टचपॅडच्या साहाय्याने टच करतो. म्हणजे टचपॅड हा आपला एक इनपुट डिव्हाइस आहे, त्याद्वारे आपण त्याला इनपुट देण्याचं काम करतोय. ओके. बट डिरेक्टली आपण सॉफ्टवेअरला हातात पकडून आपण त्याला टच नाही करू शकत. ओके. दिस इज कॉल्ड ॲज अ सॉफ्टवेअर. मग आता हा जो सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरचे वेगवेगळे टाईप आहेत. ओके. टाईप ऑफ सॉफ्टवेअर. ओके. सो कुठले कुठले असतील, तर सर्वात पहिले येतो आपला सिस्टम सॉफ्टवेअर. ओके. सो सिस्टम सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर काय, सेकंड कॅटेगरीमध्ये येतो आपला ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके. सो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आफ्टर दॅट आपल्याकडे तिसऱ्या क्रमांकावर येतं वेब ऍप्लिकेशन. सो वेब ऍप्लिकेशन. ओके. अँड देन येतं आपल्याकडे मोबाईल ऍप्लिकेशन. ओके. देन अगेन भरपूर सारे कन्सोल बेस ऍप्लिकेशन आहे वगैरे वगैरे. ओके. तर मी इथे काय करतो, मिनी मोड्स करून देतो. ओके. मिनी मोड. ओके. सो या स्वरूपामध्ये काय आहेत, आपले सॉफ्टवेअरचे टाईप आहेत. ओके. सो टाईप ऑफ सॉफ्टवेअरमध्ये सर्वात पहिले येतो आपला सिस्टम सॉफ्टवेअर, दुसरा येतो ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, तिसरा येतो मोबाईल ऍप्लिकेशन, आणि चौथा येतो आपला तिसरा वेब ऍप्लिकेशन, आणि फोर्थ रँकवर येतो आपला मोबाईल ऍप्लिकेशन. मग आता गाईज कन्फ्युजन हा आहे की हे जे सॉफ्टवेअर आहेत, आपल्याला याच्या काही कॅटेगरी माहीत आहेत, तर काही कॅटेगरी माहीत नाही आहेत. ओके. तर मी तुम्हाला दाखवतो सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे काय. तर सिस्टम सॉफ्टवेअर ते असतात जे डिरेक्टली हार्डवेअरवर रन होतात. ओके. जसं आपलं ऑपरेटिंग सिस्टम आहे. सो ऑपरेटिंग सिस्टम आपला जो CPU मधला जो हार्डवेअर डिव्हाइसेसचा पार्ट आहे, त्या हार्डवेअर डिव्हाइसेसच्या पार्टवर जे पण सॉफ्टवेअर वर्क करतात, त्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो. म्हणजे असे डिव्हाइसेस जे डिरेक्टली इंटरॅक्ट करतात कुणासोबत, हार्डवेअर सोबत, दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टम सॉफ्टवेअर. ओके. म्हणजे असे सॉफ्टवेअर जे डिरेक्टली कोणासोबत इंटरॅक्ट करतायत, डिरेक्टली आपल्या हार्डवेअर पार्ट सोबत इंटरॅक्ट करत आहेत, त्याला आपण काय म्हणतो, सिस्टम सॉफ्टवेअर. ओके. मग आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ओके, इट इज इंटरॅक्ट. ओके. आपण काय म्हणू त्याला, इंटरॅक्ट विथ द हार्डवेअर डिव्हाइस. ओके. सो असे डिव्हाइसेस जे डिरेक्टली हार्डवेअर सोबत इंटरॅक्ट करत आहेत, त्यांना स्पेलिंग थोडीशी मिस्टेक झाली. ओके. सी, इट इज अ इंटरॅक्ट विथ हार्डवेअर डिव्हाइसेस. दिस इज कॉल्ड ॲज सिस्टम सॉफ्टवेअर. आपली जी ऑपरेटिंग सिस्टम आहे, ऑपरेटिंग सिस्टम कुणाशी वर्क करते, तर ऑपरेटिंग सिस्टम हे आपलं डिरेक्टली सिस्टम सॉफ्टवेअर सोबत वर्क करते. ओके. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, सिस्टम सॉफ्टवेअर. म्हणजेच हार्डवेअर डिव्हाइसेस सोबत त्याची कनेक्टिव्हिटी आहे. ओके.
मग आता पार्ट येतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे कसं, तुम्ही जर ऑपरेटिंग सिस्टमचा यूज केला असेल तर बऱ्याचशा लोकांनी त्या याच्यावर वेगवेगळे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले असतील नाही का. आणि हे जे वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत हे आपण आफ्टर ऑपरेटिंग सिस्टमच्या इन्स्टॉलेशन नंतर आपण त्यांना डाउनलोड करतो अँड आफ्टर दॅट आपण इन्स्टॉल करतो. म्हणजेच थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो कुठले वाले. ओके, सो आपण काय करूया इथेच जस्ट अंडरस्टँड करून घेऊया. सी गाईज, आपण जर इथे ॲप्लिकेशनच्या कॅटेगरीमध्ये गेलो तर हे बघा, हे असे माझे भरपूर सारे सॉफ्टवेअर आहेत. ओके, हे फोटो बुक्स वगैरे वगैरे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, डीबी ब्राउझर अँड एनी डेस्क, बायचाम वगैरे वगैरे. तर हे जे माझे सॉफ्टवेअर आहेत या सॉफ्टवेअरचं वर्क आपण कशासाठी करतोय तर हे कुठले कुठले सॉफ्टवेअर आहेत. आपण जेव्हा ओ एस आपल्या लॅपटॉपवर इन्स्टॉल केली तर ओ एस इन्स्टॉल केल्याच्या नंतर जे सॉफ्टवेअर मी डाउनलोड केले आहेत आणि त्या सॉफ्टवेअरला मी माझ्या सिस्टममध्ये इन्स्टॉल केलं आहे, त्या सॉफ्टवेअरला आपण म्हणतो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे ते असतात जे डिरेक्टली ओ एस सोबत कम्युनिकेशन करतात, नाही की हार्डवेअर सोबत. ओके, कारण हे ऑपरेटिंग सिस्टमच्या वरच्या लेयरला आपण यांना इन्स्टॉल केलं आहे. त्यामुळे हे असे सॉफ्टवेअर आहेत जे कुणाचे इंटरॅक्ट बिल्डअप करतात, ऑपरेटिंग सिस्टम सोबत. ओके, सो हिअर आपण काय करूया इथे मेन्शन करून देऊया आपण इट इंटरॅक्ट विथ. ओके, सो हिअर interact with system software. Software, फॉर एक्झाम्पल आपण काय म्हणून त्याला ऑपरेटिंग सिस्टम. ओके, सो थोडंसं लक्षात येऊन जाईल. ओके, से सो इट इज इंटरॅक्ट विथ सिस्टम सॉफ्टवेअर. असे सॉफ्टवेअर जे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात ते कुणाचे इंटरॅक्ट करतात, सिस्टम सॉफ्टवेअरचे इंटरॅक्ट करतात. आता पार्ट येतो आपला वेब ॲप्लिकेशनचा. वेब ॲप्लिकेशन हे कुठे रन होतात इकडे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आपली जे ॲप्लिकेशनची कॅटेगरी आहे याच्यामध्ये बघा एक क्रोम नावाचा पण सॉफ्टवेअर आहे, हा वाला. ओके, गुगल क्रोम. ओके, सो हा गुगल क्रोम काय आहे, माझा ब्राउझर आहे. पण याला जर आपण इन्स्टॉल कुठे केले, ओ एसवर. म्हणजेच हा कुठल्या कॅटेगरीत येतो, आपल्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या कॅटेगरीत येतो. पण जेव्हा आपण गुगल क्रोमला ओपन करूया, ओके सी मी आता याला ओपन करण्याचा प्रयत्न केला तर इथे याच्या आतमध्ये मी एखादी वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न करतो ज्याला आपण काय म्हणू, वेब ॲप्लिकेशन लाईक अ facebook.com. ओके, सो facebook.com काय आहे माझा, इथे बघा आपण कुठे ओपन केलं याला, ब्राउझरच्या आतमध्ये. ओके, या ब्राउझरच्या आतमध्ये तो दिस इज अ वेब ॲप्लिकेशन. हा काय आहे, आपला एक वेब ॲप्लिकेशन आहे. ओके, मग आपण काय करतोय, वेब ॲप्लिकेशन म्हणजे कुठले आले, जे इंट्रॅक्शन कुणासोबत बिल्डअप करत आहेत, तर ते इंट्रॅक्शन बिल्डअप करत आहेत आपल्या आपल्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सोबत अँड सर्व्हर सोबत. कारण वेब ॲप्लिकेशन ऑलवेज ॲक्सेस फ्रॉम सर्व्हर. ओके, म्हणजे त्यांचा ॲक्सेस जो आपल्याला मिळतो आहे तो कुठून मिळतो आहे, सर्व्हर जवळून नाही का. तर आपण त्याला कुठून ॲक्सेस करत आहोत, सर्व्हरवरून ॲक्सेस करत आहोत नाही का. म्हणून आपण त्याला इथे काय म्हणूया, इट इंटरॅक्ट विथ ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, सो हिअर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ओके, सो याच्यामध्ये लाईक आपण काय करूया, गुगल क्रोम जो ब्राउझर आहे त्याला पण आपण ऍड करून देऊया. ओके, सो गुगल क्रोम लाईक दिस. ओके, सो या स्वरूपामध्ये. अँड यू नो व्हेरी वेल मोबाईल ॲप्लिकेशन. ओके, सो मोबाईल ॲप्लिकेशन काय असतो, कशासाठी आपण मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करतो, या सर्व गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. ओके,
आता याच्या व्यतिरिक्त अगेन ॲप्लिकेशन्स आहेत, सॉफ्टवेअर कन्सोल बेस असतील वगैरे वगैरे, नाही का. बट आपल्याला तितक्या गोष्टी डीपमध्ये नाही जायचं आहे का, आपल्याला जस्ट ओव्हरव्ह्यू घ्यायचं आहे, नाही का. आपला पार्ट थोडासा वेगळा आहे. पार्ट येतो की जे टाईप ऑफ सॉफ्टवेअर आहे त्याच स्वरूपामध्ये आपला हार्डवेअर पण आहे, नाही का. आणि हार्डवेअरचे पण वेगवेगळे टाईप आहेत. ओके. मग आता आपण कम्प्युटर लर्न करतो आहोत, तर कम्प्युटरमध्ये हार्डवेअरच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत. ओके. तर आपण काय हो आपण कम्प्युटरच्या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले सॉफ्टवेअर टाईप पाहू शकतो. ओके, ते आपण पाहूया. सी, सो सर्वात पहिले पार्ट येतो आपला इनपुट डिव्हाइस. ओके. अँड सेकंड पार्ट येतो आपला आउटपुट डिव्हाइसेस. ओके. म्हणजे कम्प्युटरमधले हे दोन मेन पार्ट आहेत, ज्याला आपण इनपुट डिव्हाइसेस म्हणतो आणि आउटपुट डिव्हाइसेस म्हणतो. सो हिअर टाईप ऑफ हार्डवेअर. ओके. सो हार्डवेअर. मग या टाईप ऑफ हार्डवेअरमध्ये सर्वात पहिले एक डिव्हाइस येतो, त्याला आपण काय म्हणतो, इनपुट डिव्हाइस. ओके. सो इनपुट डिव्हाइस. अँड सेकंड पार्ट येतो आपला आउटपुट डिव्हाइस. ठीक आहे. सो आउटपुट डिव्हाइस. मग आता हा जो इनपुट डिव्हाइस आहे, ओके, सो इनपुट डिव्हाइस काय करतो, तर जस्ट इनपुट घेण्याचं काम करतात, नाही का, कुठून, युजरकडून. ओके. म्हणजे लाईक कीबोर्ड असेल, त्या कीबोर्डद्वारे आपण काय करतोय, कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देतोय. ओके. इन्स्ट्रक्शन मीन्स ऑर्डर. तर आपण काय करतो, कम्प्युटरवर जर आपल्याला एखादा टास्क परफॉर्म करायचा असेल, तर ते टास्क परफॉर्म करून घेण्यासाठी आपल्याला काय डाटा पास करावं लागतं. डाटा इट मीन्स इन्स्ट्रक्शन म्हणू आपण त्याला, नाही का. तर ते जे इन्स्ट्रक्शन आपल्याला कम्प्युटरला द्यायचे आहेत, ते वेगवेगळे डिव्हाइसेसद्वारे वेगवेगळ्या टाईपचे इन्स्ट्रक्शन आपण प्रोव्हाइड करतो आहोत. मग हे जे वेगवेगळे इन्स्ट्रक्शन किंवा वेगवेगळा डेटा आहे, तो वेगवेगळ्या माध्यमाद्वारे आपण कम्प्युटरला प्रोव्हाइड करू शकतो. मग सर्वात पहिले कुठला पार्ट येतो आपला, तर याच्या आतमध्ये सर्वात फर्स्ट पार्ट येतो आपला इनपुटच्या कॅटेगरीमध्ये. मेन जो कोर डिव्हाइस आहे, तो आहे आपला कीबोर्ड, ज्याला आपण स्टँडर्ड डिव्हाइस म्हणतो. ओके. सो कीबोर्ड. ओके. कीबोर्ड. आफ्टर दॅट माऊस, हा पण आपला स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस आहे. सो माऊस. गाइस एक मिनिट फक्त. हॅलो. सी, तर आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, आपला जो स्टँडर्ड इनपुट डिव्हाइस आहे तो कीबोर्ड आहे, माऊस आहे. त्या व्यतिरिक्त आपण माऊसद्वारे काय करतो, जस्ट आपल्याला सपोज एखादं सॉफ्टवेअर क्लिक करायचं असेल किंवा आपल्याला काही पण छोटी मोठी इन्स्ट्रक्शन द्यायची असेल, ते आपण माऊसच्या सहाय्याने करू शकतो. पण आपल्याला कम्प्युटरमध्ये जर एखादा डेटा एंटर करायचा असेल, आपल्याला एखादा डेटा पास करायचा असेल कम्प्युटरला, तर आपण त्यासाठी कीबोर्डचा वापर करतो. मग आता पार्ट येतो, जर आपल्याला व्हॉइस द्यायचा असेल, व्हॉइस सारखी कमांड द्यायची असेल, जसं आता मी बोलत आहे आणि तुम्ही तिकडे लिसन करत आहात, तर ही जी बोलण्याची पद्धत आहे, हा माझा व्हॉइस आहे. ओके. तर हे व्हॉइस मला सर्वात पहिले माझ्या सिस्टमला प्रोव्हाइड करावं लागतंय आणि देन ते तुमच्यापर्यंत येते. मग हा जो मी व्हॉइस माझा देतो आहे, हे कुठल्या डिव्हाइसेसच्या माध्यमातून देत आहे, तर हे मी प्रोव्हाइड करत आहे माईकद्वारे. ओके. सो आपण त्याला काय म्हणतो, माईक म्हणतो. आफ्टर दॅट पार्ट येतो आपला, की समजा एखादा मोबाईल फोन आहे आणि मोबाईल फोनला पण आपल्याला, मोबाईल फोन एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, जो इनपुट घेतो अँड प्रोसेस करतो अँड आफ्टर दॅट आउटपुट देतो. म्हणजे तो पण एक सॉफ्टवेअरच आहे. मग तिथे पण समजा आपल्याला एखादा इनपुट द्यायचा आहे, तर त्यासाठी आपण कुठला डिव्हाइस यूज करतो, टच पॅड. ओके. सो टच पॅड माहीत असेल सर्वांना. ओके. मग याच्यानंतर अगेन कुठला डिव्हाइसेस येऊ शकतो इनपुटच्या कॅटेगरीमध्ये,
कीप ना. जर समजा एखादा डॉक्युमेंट आहे, त्या डॉक्युमेंटची इमेज मला कम्प्युटरमध्ये घ्यायची आहे. ओके, स्कॅन करून घेतो की नाही आपण, जो स्कॅनर आपण म्हणतो नाही का, तर स्कॅनर पण आपला काय असणार आहे, तर स्कॅनर पण आपला इनपुट डिव्हाइस असणार आहे. त्याच्यानंतर जॉयस्टिक आहे वगैरे वगैरे असे भरपूर सारे डिव्हाइसेस आहेत. पण सो हिअर टाईप ऑफ डिव्हाइसेसच्या कॅटेगरीमध्ये आपण कुठले कुठले बघतोय, एक इनपुट डिव्हाइस आहे आणि एक आउटपुट डिव्हाइसेस आहे. इनपुट डिव्हाइसेस म्हणजे कुठले वाले, ज्याद्वारे आपण कम्प्युटरला इनपुट देण्याचं काम करत आहोत. अँड आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे कुठले, ज्याद्वारे कम्प्युटर आपल्याला आउटपुट देण्याचं काम करतं, त्या डिव्हाइसेसला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. मग आता या आउटपुट डिव्हाइसेसच्या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले डिव्हाइसेस येतात, तर सर्वात पहिले आपला येतो डिस्प्ले, जो स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस आहे. डिस्प्ले माहिती आहे ना सर्वांना, स्क्रीन ज्याच्यावर आपल्याला सर्व ऍक्टिव्हिटी आपल्या व्हिजिबल होतात नाही का, त्याला आपण आउटपुट डिव्हाइस म्हणतो. सो हिअर आपण त्याला काय म्हणूया, मॉनिटर. ओके, सो मॉनिटर. आफ्टर दॅट सेकंड पार्ट येतो माझा साऊंड. आता मी जे बोलत आहे ते तिकडे तुम्ही लिसन करत आहात, आणि तिकडे लिसन करण्यासाठी तुम्हाला कशाची गरज पडते, साऊंडची गरज पडते नाही का. सो साऊंड हा पण एक काय झाला आपला आउटपुट डिव्हाइस झाला नाही का. आफ्टर दॅट सपोज एखादा डॉक्युमेंट आहे आणि त्याची आपल्याला प्रिंट काढायची आहे, तर त्यासाठी आपण कशाचा वापर करतो, आपण एक तर प्रिंटरचा वापर करतो किंवा झेरॉक्स मशीनचा वापर करतो नाही का. सो हिअर आपला प्रिंटर पण जो आहे तो पण कशाच्या कॅटेगरी, कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, तर तो पण आपला आउटपुट डिव्हाइसेसच्या कॅटेगरीमध्ये येतो नाही का. सो इथे आपण काय करू, तिसरा. देन आणखी काय असू शकतं, मॉनिटर असेल, साऊंड असेल, प्रिंटर असेल. ओके, त्याच्यानंतर असेल समजा झेरॉक्स मशीन. ओके, सो हिअर आपण काय करूया, झेरॉक्स मशीन. ओके, सो ही जी झेरॉक्स मशीन आहे ती पण आपली काय असणार आहे, एक. ओके, ती पण काय असणार आहे आपली. सो आपण त्याला काय म्हणतो, ज्याच्याद्वारे आपण डॉक्युमेंटचं सिंपल आहे की आपण प्रिंटच करून घेत आहोत नाही का, तर त्याला पण आउटपुट डिव्हाइसेस म्हणतो. ठीक आहे, सो हिअर आपण काय करूया, याला कलर देऊन देतो अँड हिअर सिरीज. ओके, तर हे कुठले झाले माझे आउटपुट डिव्हाइसेस. सो टाईप ऑफ हार्डवेअरमध्ये जे डिव्हाइसेस आहेत ते इनपुट डिव्हाइस आहे, आउटपुट डिव्हाइस आहे. इनपुट डिव्हाइसेसच्या कॅटेगरीमध्ये कीबोर्ड आहे, माऊस आहे, माईक आहे, टचपॅड आहे, स्कॅनर आहे. आउटपुट डिव्हाइसेसच्या कॅटेगरीमध्ये मॉनिटर आहे, साऊंड आहे, प्रिंटर आहे, एल सी डी आहे, एल ई डी आहे नाही का, असे वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत. ओके, आता पार्ट येतो कम्प्युटरचा जो सर्वात मेन पार्ट असतो, ज्याला आपण काय म्हणतो, सीपीयू. काय म्हणतो आपण त्याला, सीपीयू. सो सीपीयू मीन्स, सीपीयू काय असतं आपलं, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बरोबर का, आहेत का सर्वजण. हॅलो, हॅलो मुकेश, हो सर आहे. आवाज हो सर येतोय, आहे. आवाज येतोय ना तुम्हाला सर्वांना. येतो सर. ओके, सी. हो. आता कॅटेगरी काय आहे आपली, सीपीयू. ओके, सो सीपीयू मीन्स काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर हा जो सीपीयू आहे, या सीपीयूच्या आतमध्ये अगेन खूप सारे डिव्हाइसेस आहेत. ओके, ज्याला आपण हार्डवेअर डिव्हाइसेस म्हणतो. आणि हा तो सीपीयू आहे जो कम्प्युटरचा मेन पार्ट आहे, ज्याच्याद्वारे आपल्या या ज्या टास्क आहेत हे एक्झिक्यूट होण्याचे काम होतात. पण याच्यामध्ये अगेन खूप सारा डेटा आहे. ओके, सो मी याला इथे मेन्शन करून देतो. ओके, सो हा जो सीपीयू आहे, या सीपीयूच्या कॅटेगरीमध्ये अगेन खूप सारे डिव्हाइसेस येतात. ओके, सो ओके, सो या सीपीयूच्या कॅटेगरीमध्ये अगेन बरेचसे डिव्हाइसेस येतात. कुठले कुठले डिव्हाइसेस येतात, तर आपण याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतो नाही का. मग याच्या आतमध्ये सर्वात पहिले येतो आपला मदरबोर्ड. ओके, डू यू नो व्हेरी वेल, जो सीपीयू बनलेला आहे तो भरपूर साऱ्या डिव्हाइसेसने बनलेला आहे. तर याच्या इंटरनली तुम्ही जेव्हा एखाद्या सीपीयूला ओपन कराल तर तुम्हाला त्याच्या आतमध्ये एक डिव्हाइस दिसेल. ओके, सो मदरबोर्ड. ओके, सो मदरबोर्ड.
ठीक आहे. त्याच्यानंतर जो सेकंड पार्ट आहे आपला तो असतो आपला रॅम. ओके, सो याच्या आतमध्ये रॅम पण आहे. त्याच्यानंतर आपली हार्ड डिस्क आहे. सो हार्ड डिस्क. ओके, सो हार्ड डिस्क. त्याच्यानंतर आपली जी फोर्थ कॅटेगरी येते ती फोर्थ कॅटेगरी कुठली आहे? सो मदरबोर्ड आहे, रॅम आहे, हार्ड डिस्क आहे. आफ्टर दॅट आपला याच्यामधला जो पार्ट आहे तो डीव्हीडी रायटर आहे. सो डीव्हीडी रायटर. ओके. आफ्टर दॅट आपल्या याच्या आतमध्येच अगेन एक कॅटेगरी येते त्याला आपण काय म्हणतो फिफ्थ कॅटेगरी मायक्रो प्रोसेसर. ओके, सो मायक्रो प्रोसेसर. ओके, सो मायक्रो प्रोसेसर. आफ्टर दॅट आपला याच्या आतमध्ये किती झाले माझे? ओके, सो मदरबोर्ड वगैरे वगैरे. याच्यानंतर याच्या आतमध्ये आपला एस एम पी एस येतो. ओके, सो 6 कॅटेगरी आहे आपली एस एम पी एस. ओके, सो एस एम पी एस. आफ्टर दॅट मग याच्या आतमध्ये अगेन भरपूर साऱ्या कॅटेगरी आहेत. लाईक आपला कूलिंग फॅन असेल, सिमॉन्स सेल असेल. ओके, त्याच्यानंतर वीज कॉर्ड्स असतील वगैरे वगैरे. बट त्यापैकी जे मेन पार्ट आहेत ते इतकेच आहेत. ओके, ज्याच्यामध्ये आपला जो पूर्ण सॉफ्टवेअर आहे तो वर्क करत असतो. ओके, मग आता या ज्या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीमध्ये मदरबोर्डचा रोल काय असणार नाही का? सिंपल आहे. मदरबोर्डचा रोल काय असणार बघा, नावच काय आहे त्याला, मदर. ओके, मदर म्हणजे एक बेसिक एक ज्याला आपण काय म्हणतो आपण त्याला एक मेन पार्ट. ओके, सो त्याच्यापासून मग बाकीचे डिव्हाइसेस काय असणार वेगवेगळे असणार. बट जो मेन रोल परफॉर्म करतोय तो म्हणजे मदरबोर्ड. ओके, सो मदरबोर्ड काय करता माहितीये का? जो रॅम असेल, जे हार्ड डिस्क असतील, डीव्हीडी रायटर असेल, मायक्रो प्रोसेसर असेल आणि एस एम पी एस असेल, तर या सर्व डिव्हाइसेसला स्वतःजवळ कनेक्ट करून घेण्याचं काम हे कोणी केलेलं आहे? ओके, सी हे जे बाकीचे होल डिव्हाइसेस आहेत या होल डिव्हाइसेसला स्वतःजवळ कनेक्ट करून ठेवण्याचं काम हे मदरबोर्डने केलेलं आहे. ओके, म्हणजे जे तुमचं रॅम असेल, हार्ड डिस्क असेल, डीव्हीडी रायटर असेल, मायक्रो प्रोसेसर असेल, एस एम पी एस असेल, तर या सर्व डिव्हाइसेसला स्वतःजवळ कनेक्ट करून त्यांना पॉवर सप्लाय करण्याचं काम. ओके, त्या डिव्हाइसेसला पॉवर सप्लाय करण्याचं काम हे कोण करतं? मदरबोर्ड करतं. ओके, सो इथे आपण एक काम करूया. ऑल डिव्हाइसेस आर ओके, सो ऑल डिव्हाइसेस आर कनेक्टेड विथ द मदरबोर्ड. ओके, सो हे जे आपले सर्व डिव्हाइसेस कनेक्टेड आहेत ते कोणासोबत आहेत? तर हे आपल्या मदरबोर्ड सोबत आहे. जे कारण या प्रत्येक डिव्हाइसेसचं काम एक वेगळी इन्स्ट्रक्शन परफॉर्म करणं आहे आणि ती जी इन्स्ट्रक्शन त्याच्यापर्यंत जाणार आहे ती इन्स्ट्रक्शन बाय मदरबोर्ड जाणार आहे. ओके, मग याच्यानंतर सेकंड पार्ट येतो आपला रॅमचा. रॅमला आपण काय म्हणतो? रॅन्डम ॲक्सेस ओके, ॲक्सेस मेमोरी. ओके, सो रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी म्हणजे काय? रॅन्डमली डेटा ॲक्सेस करत असेल. कुठून करत असेल? मेमरीमध्ये करत असेल नाही का? मेमरी म्हणजेच काय? हार्ड डिस्क. सो जो काही डेटा तुम्ही हार्ड डिस्कमध्ये ठेवलेला आहे त्या डेटाला स्वतःकडे ॲक्सेस करण्याचं काम हे रॅम करतं आणि रॅन्डमली करतं. रॅन्डमली म्हणजे काय? ॲट द टाइमला मल्टिपल डेटा तो ॲक्सेस करत असतो. ओके, सो साईड बाय साईड या पद्धतीमध्ये. ओके, म्हणून रॅन्डम म्हणतो आपण रॅन्डम ॲक्सेस मेमरी. रॅन्डम ॲक्सेस मेमरी. अँड सेकंड थिंग, कम्प्युटरला जी स्पीडअप करायचं आहे म्हणजे कम्प्युटरला जी स्पीड प्रोव्हाइड करायचं आहे त्याचं काम पण कोण करतं? तर रॅमच करतं. ओके, म्हणजेच आपण याला काय म्हणूया? स्पीड अप द कम्प्युटर. ओके, स्पीड अप द कम्प्युटर. ओके, सो कम्प्युटरला स्पीड प्रोव्हाइड करण्याचं कामही कोण करतं? आपला हा रॅमच करतो. ओके, सो या स्वरूपामध्ये. ओके, सो रॅमचं वर्क आहे, रॅमचं लॉंग फॉर्म आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. अँड कशासाठी यूज करतो? तर कम्प्युटरला स्पीड प्रोव्हाइड करण्यासाठी करतो आपण नाही का? आता पार्ट येतो आपला हार्ड डिस्क. हार्ड डिस्क काय? एक मेमरी आहे. कशासाठी यूज करतो आपण? तर परमनंटली डेटा स्टोअर करण्यासाठी यूज करतो. सो इट इज युज्ड टू काय म्हणू आपण त्याला? स्टोरेज द डेटा. स्टोरेज
द डेटा परमनंटली. ओके, परमनंटली. ओके, सो परमनंट डेटा स्टोअर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो, तर आपण हार्ड डिस्कचा वापर करतो. म्हणजे आपल्या ज्या काही इमेजेस असतील, जे काही सॉफ्टवेअर असतील, हे सर्व सॉफ्टवेअर तुमचे कुठे स्टोअर्ड असतात, ते हार्ड डिस्कमध्ये स्टोअर असतात. जे तुमचा लॅपटॉप बंद झाला तरी तिथे स्टोअर असतात, तुमचा लॅपटॉप ऑन झाला तरी तुम्ही तिथून त्यांना ॲक्सेस करू शकता. अशा बऱ्याच जो डेटा असतो त्याची एक साईज असते नाही का, पर एक हार्ड डिस्कचे 300 GB, 400 GB, 1000 GB वगैरे वगैरे. तर तितका डेटा आपण आपला त्या सॉफ्टवेअरच्या आतमध्ये ठेवू शकतो, त्याला आपण काय म्हणतो, हार्ड डिस्क. ओके, सो हार्ड डिस्कचं काम काय आहे की आपला जो काही डेटा आहे त्याला परमनंटली स्वतःजवळ स्टोअर करून ठेवणे. आता पार्ट येतो आपला डीव्हीडी रायटरचा. डीव्हीडी रायटर माहिती आहे सर्वांना, सीडी ते बघितलं असेल ना तुम्ही, पहिले VCR वगैरे असायचं बघा नाही का, आणि त्या VCR मध्ये एक डीव्हीडी रायटर, किंवा आता CPU मध्ये पण आहे, आताच्या लॅपटॉप मध्ये नाही, जुन्या लॅपटॉप मध्ये डीव्हीडी रायटर यायचे, कारण आताच्या लॅपटॉप मधून ते काढून टाकलेले त्यांनी नाही का, पण जुन्या लॅपटॉप मध्ये तुमचे ते येऊन जायचे. तुम्हाला माहिती असेल डीव्हीडी रायटर. तर डीव्हीडी रायटर कशासाठी यूज करतो आपण, सिंपल आहे. समजा एखादा सॉफ्टवेअर आहे, ओके, आणि तो एखाद्या CD मध्ये आपण ठेवलेला आहे, किंवा एखादा सॉन्ग आहे जो आपण CD मध्ये ठेवलेला आहे, ओके, ज्याला आपण डिस्क म्हणतो. तर त्या डिस्कमध्ये जो काही डेटा आहे तो डेटा मला ॲटलिस्ट रीड करायचा आहे, किंवा एखादी ब्लँक डिस्क आहे ज्याच्यामध्ये मला डेटा स्टोअर करायचा आहे त्या डिस्कमध्ये, तर त्या मोमेंटला आपण डीव्हीडी रायटरचा वापर करून आपण त्यामध्ये आपला डेटा स्टोअर करू शकतो अँड तिथून रिट्राईव्ह करू शकतो. ओके, म्हणजे जर आपल्याला तिथे डेटा स्टोअर करणे म्हणजे काय, राईट करणे, अँड रिट्राईव्ह करणे म्हणजे काय, रीड करणे. म्हणजे डेटा रीड करायचा असेल किंवा डेटा राईट करायचा असेल तर आपण कशाचा वापर करतो, आपण डीव्हीडी रायटरचा वापर करतो. ओके, सो हिअर आपण काय मेन्शन करून द्या, काय मेन्शन करून देऊया. So it is used to read the data and write. Okay, write the data from disk. ओके, सो डिस्क मधून किंवा डिस्क मध्ये आपल्याला जर डेटा रीड आणि राईट करायचा असेल तर आपण कशाचा वापर करतो, आपण डीव्हीडी रायटरचा वापर करतो. आता सर्वात मेन पार्ट आहे मायक्रो प्रोसेसर. ओके, तर मी आहे ना मायक्रो प्रोसेसरला ओके पाहू आपण. ओके, सो मायक्रो प्रोसेसर गाईज, मायक्रो प्रोसेसर एक असा पार्ट आहे, एक असा डिव्हाइस आहे ज्याला आपण कम्प्युटरचा ब्रेन मानतो. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर. जसं ह्युमनचा ब्रेन आहे, आणि ह्युमनचा ब्रेन हा ऑल ॲक्टिव्हिटी परफॉर्म करण्याचं काम करतं. ओके, आपण उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहोत की एक सॉफ्टवेअर आपल्या सिस्टममध्ये कसा वर्क करतो. त्यावेळेस तुम्हाला कळेल की मायक्रो प्रोसेसर एक्झॅक्टली काय वर्क करतं. ओके, पण इथे बघा, जो मायक्रो प्रोसेसर आहे तो एक कम्प्युटरचा ब्रेन आहे. ब्रेन म्हणजेच काय की पूर्ण कम्प्युटरला इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करणं आणि त्याच्यावर टास्क परफॉर्म करणं, हे सर्व काम मायक्रो प्रोसेसर करत असतं. ओके, ज्याला आपण काय म्हणतो, इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर. ओके, सो हा कम्प्युटरचा काय आहे, एक ब्रेन आहे. ओके, पण हा जो कम्प्युटरचा ब्रेन आहे याच्याकडे 3 गोष्टी आहेत. ओके, 3 थिंग्स. याने स्वतःला 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय. जसं तुम्हाला माहिती आहे ह्युमनचे पण वेगवेगळे ब्रेन आहेत नाही का, एक छोटा ब्रेन आणि एक बडा ब्रेन म्हणतो आपण त्याला. ओके, अँड असं बऱ्याचशा काही पार्ट आहेत. तसंच या ब्रेनच्या वेगवेगळ्या पार्टमध्ये त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. एक आहे आपला कुठला वाला, तर ALU. ओके, ALU. दुसरा आहे आपला CU. ओके, आणि जो तिसरा आहे तो आहे आपला EMU. ओके, सो सी दिस. सो आपण काय करूया यांना वेगवेगळा कलर देऊन टाकूया. ओके, सो हिअर लाईक दिस. सो आपल्याकडे हे 3 वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत. ओके, सी दिस. सो काय म्हणू आपण त्याला, इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर,
त्याच्याजवळ 3 गोष्टी आहेत, ALU, CU अँड MU. आता ALU काय आहे, CU काय आहे आणि MU काय आहे हे तर आपण बघणार आहोत. त्याच्या आधी आपण एक SMPSचा पार्ट पाहूया. SMPS म्हणजे काय? तर SMPS म्हणजे स्विच मोड पॉवर सप्लाय. ओके. सो स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजे आपला जो कम्प्युटर आहे, या कम्प्युटरमध्ये जो SMPS आहे याचा हा लॉंग फॉर्म आहे. आणि काय करतो तर आपल्या ज्या कम्प्युटरमधले ऑल डिव्हाइसेस आहे, या ऑल डिव्हाइसेसला पॉवर सप्लाय करण्याचं काम हे तुमचं SMPS करतं. म्हणजे SMPSचा रोल काय तर पॉवर सप्लाय करणे. कशाला? कम्प्युटरला, कम्प्युटरच्या होल डिव्हाइसेसला. लाईक अ मदरबोर्ड असेल, लाईक अ DVD रायटर असेल, हार्ड डिस्क असेल, यांना वेगळा पॉवर सप्लाय केला जातो. आणि हा जो पॉवर सप्लाय होतो तो कुठून होतो तर तो आपल्या स्विच मोड म्हणजे SMPS पासून होतो. तो इटी काय म्हणू आपण त्याला? ओके. ठीक आहे, याची काही गरज नाही आहे पुढचा पार्ट राईट करण्याची, कारण शब्दामध्येच आन्सर आहे नाही का. स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजे हा काय करतोय, आपल्या ऑल डिव्हाइसेसला पॉवर सप्लाय करण्याचं काम करत आहे. किंवा आपण एक काम करूया, आपण याला थोडासा वेगळा कलर देऊन टाकूया. ओके, म्हणजे एक वेगळी अंडरस्टँडिंग क्रिएट होऊन जाईल आपली. स्विच मोड पॉवर सप्लाय. आता पार्ट येतो आपला ALU. ओके, सो ALU काय असतं ALU? ओके, सो मी त्यांना तेच कलर देतो जो आपल्याला द्यायला पाहिजे, म्हणजेच हा वाला ALU. सो ALU चा लॉंग फॉर्म काय आहे? अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ओके, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट म्हणजे जे अरिथमॅटिक आहे हा, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट जे काही कॅल्क्युलेशन किंवा लॉजिकल टास्क परफॉर्म करण्या रिलेटेड जे काही गोष्टी असतील ते ALU करतं. त्याच्यानंतर सेकंड आहे आपला युनिट. ओके, सो काय मेमरी युनिट. ओके, सो CU. ओके, CU. सो याला आपण काय म्हणतो? CU मीन्स कंट्रोल युनिट. ओके, सो कंट्रोल युनिट. ओके, कंट्रोल युनिट. तर हा जो कंट्रोल युनिट आहे, या कंट्रोल युनिटचं काम काय आहे? सो आपली जे काही मेमरी युनिट आहे आणि ALU युनिट आहे, या दोघांना मॅनेज करण्याचं म्हणजे कंट्रोल करण्याचं काम हे CU करतात. आणि जो तिसरा पार्ट आहे आपला कुठला वाला? MU. सो MUचं काम काय आहे? MUचं लॉंग फॉर्म आहे मेमोरी युनिट. ओके, सो मेमरी युनिट. तर हे माझे 3 वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत. ओके, सो ALU, CU अँड MU. तर या तिन्ही डिव्हाइसेसचा जे वर्क आहे तो वेगवेगळा आहे. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने हे काय करतात? वर्क परफॉर्म करतात. आता याच्यानंतर जो पार्ट आहे आपला, आपल्याला हे सिम्पलचा कॉन्सेप्ट माहीत झालेला आहे नाही का. आता पार्ट येतो डेटा. ओके, आपण आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, त्याच्यामध्ये आपण डेटा हा कॉन्सेप्ट ऐकला आहे. तर गाईज डेटा म्हणजे काय, तर मी ते सिंपल शब्दामध्ये मेन्शन करून देतो. व्हॉट इज डेटा? ओके, व्हॉट इज डेटा? डेटा म्हणजे काय असणार आहे माहिती आहे का? डेटा एक रॉ मटेरियल असणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो? इट इज कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. ओके, सो इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. तर एक माहितीचं बंच असणार आहे, त्याला आपण काय म्हणतो? डेटा. ओके, डेटा म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. मग डेटा कॅन बी एनिथिंग. ओके, डेटा कॅन बी एनिथिंग. काय काय असू शकतं डेटा? डेटा आपल्या इमेज फाईल असू शकतात. ओके, डेटा आपला MP3 सॉन्ग असू शकतं. डेटा आपला MP4 सॉन्ग असू शकतो. डेटा आपला PDF फाईल असू शकतं. डेटा आपला वर्ड फाईल असू शकतं. डेटा आपला JPG फाईल असू शकतात. ओके, सो अशा वेगवेगळ्या पद्धतीचा जो काही डेटा आहे त्याला आपण काय म्हणू? आपण त्याला डेटा म्हणूया. ओके, सो डेटा कॅन बी एनिथिंग. ओके, सो
ओके. सो डेटा कॅन बी एनिथिंग. इथे बसून ओके. सो डेटा कॅन बी एनिथिंग. डेटा काही पण असू शकतो नाही का. मग आता डेटा तर ठीक आहे. डेटाच्या नंतर आपण फाईल पण ऐकतो नाही का. आपल्या कम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या फाईल असतात. फाईल म्हणजे काय, तर सी हिअर गाईज व्हॉट इज फाईल. सो फाईल म्हणजे काय, तर फाईल म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा. सो फाईल काय असणार आहे, तर फाईल हा डेटाचा कलेक्शन असणार आहे. ओके. सो वेगवेगळा जो आपला डेटा आहे हे आपण कुठल्या ना कुठल्या एका फोल्डरमध्ये ठेवतो. फोल्डर म्हणजेच काय, फाईल. आणि त्या फाईलला आपण काय म्हणतो, डेटा. सो फाईल म्हणजे काय, इट इज अ कलेक्शन ऑफ डेटा, इट इज अ बंडल ऑफ डेटा. ओके. आणि डेटा म्हणजे काय, ते इट इज अ कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन. अँड इन्फॉर्मेशन कॅन बी एनिथिंग, लाईक अ इमेज असेल, MP3 सॉन्ग असेल, MP4 सॉन्ग असेल, PDF फाईल असतील, वॉट एव्हर. ओके. सो अशा पद्धतीचा आपला काय असतो, डेटा असतो. ओके. आता याच्यामध्येच आपण आणखी एक गोष्ट पाहिली होती, ती म्हणजे OS. OS मीन्स ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑपरेटिंग सिस्टम काय असते. ओके. सिंपल शब्दात सांगतो तुम्हाला. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, ज्याला आपण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतो. आपण समजलं पण आहे काय करतं ते, तर हार्डवेअर सोबत इंटरॅक्ट करतात. बट आपण जर व्हेरी प्रोफेशनल डेफिनेशन पाहिली तर ऑपरेटिंग सिस्टम काय आहे, तर इट इज अ प्रोग्राम. इट इज अ प्रोग्राम. तो एक प्रोग्राम आहे. ओके. तो काय आहे, इट इज अ प्रोग्राम. तो एक प्रोग्राम आहे जो काय करतो आहे, जो आपल्या कम्प्युटरच्या हार्डवेअरला आणि युजरला, ओके, कम्प्युटरचा हार्डवेअर आणि युजर, आपण कोणाशी इंटरॅक्ट करतो आहोत, भले डिव्हाइस सोबत करत आहोत, बट हे जे टास्क परफॉर्म होत आहेत ते कुठं होत आहेत, आपल्या OS. म्हणजेच आपल्याला या सर्व गोष्टी कुठे विजेबल दिसतात, OS वर. म्हणजे आपण कोणाशी इंटरॅक्ट करतोय, आपण OS सोबत इंटरॅक्ट करतोय, पण थ्रू हार्डवेअर डिव्हाइस. मग आपल्याला ज्या सर्व गोष्टी विजिबल होत आहेत त्या कुठं होत आहेत, OS वर. सो OS हा काय, जर OS मध्ये आपल्याला या गोष्टी दिसल्या नसतात तर आपण कम्प्युटरवर काय करतोय हे आपल्याला कळलं असतं का, नाही. म्हणजे इथे OS काय, तर OS इट इज अ प्रोग्राम टू मॅनेज काय म्हणू आपण त्याला, कम्प्युटर हार्डवेअर अँड कम्प्युटर यूज. ओके. सो सी, एकदम सोप्या पद्धतीमध्ये. ओके. सो ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, इट इज अ प्रोग्राम टू मॅनेज कम्प्युटर हार्डवेअर अँड कम्प्युटर युजर. कम्प्युटरच्या हार्डवेअरला आणि कम्प्युटरच्या युजरला दोघांना मॅनेज करण्याचं काम हे कोण करतं, तर हे कम्प्युटर करतं. ओके. म्हणजे आपली ऑपरेटिंग सिस्टम करते. म्हणजेच याला जर आपण सेकंड डेफिनेशनच्या स्वरूपात परफॉर्म करायचं झालं तर आपण याला कसं करू शकतो, तर आपण त्याला असं म्हणूया, इट इज अन इंटरमिडिएटर. ओके. इंटरमिडिएटर बिटवीन कम्प्युटर अँड युजर. कम्प्युटर आणि युजर या दोघांमध्ये एक इंटरमिडिएटर आहे तो, नाही का. म्हणजे एक इंटरमिडिएटरचं काम हे कोण करत आहे, तर हे आपली OS करते आहे. कोण करते आहे, OS करते आहे. ओके. सो हिअर आपण मेन्शन करून देऊया, इट इज an intermediator between computer and user. हॅलो. हा सर. भूषण, समजलं का सेशन? हॅलो भूषण, बिरादर आपलं मुकेश, हा सर बोला. सेशन कळालं तुला? सर. ओके. रोहित सर, व्हॉट अबाउट यू? येस कळालं. ओके. अजय, ओके. शेखर साळुंके,
कळालं सर. ओके. गाईज, आपल्याला जो 6 वाजताची बॅच आहे ना, ही ॲक्चुअली आपण 6ला नाही 7ला घेणार आहोत. ओके. बट रिझन असं आहे की याच्यामध्ये एक कॅन्डिडेट असा आहे की त्याला 2-3 दिवस हा सेशन अटेंड करायचा आहे. त्यामुळे आपण सर्वजण म्हणजे त्याला वेगळं सेशन घेण्यापेक्षा मी विचार केला की मग आपण 2-3 दिवस सकाळी 6 वाजता हा सेशन घेऊया. ओके. आणि मेन गोष्ट म्हणजे तुमच्या बॅचमधले बरेचसे लोक आहेत जे जॉईन पण नाही झालेले आहेत, नाही का, ज्यांचं ॲडमिशन ऑलरेडी झालं आहे बट ते आज सकाळी जॉईन नाही झाले. सर्वांनी रात्रीच मी मेसेज टाकलेला, सर्वांनी मला रिप्लाय पण केलेला. बट होऊ शकतं की कुणी रात्री उशिरा झोपला असेल, कुणी लवकर झोपलं असेल, त्यामुळे कदाचित त्यांची झोप जागी नाही झाली आणि त्यामुळे त्यांना सेशन करणं पॉसिबल नाही झालं. ओके. तर आपण काय करूया, आजच्या दिवस आपण इथे स्टॉप घेऊया. हा आपला पहिला सेशन आहे, कारण बाकीचे पण बरेचसे लोक राहिलेले आहेत, त्यांना पण आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. बट सी, त्याच्यामुळे मी नॉर्मल इतका देतोय, थेरॉटिकल पार्ट आहे ते करून घेतील, नाही का. आणि याचा रेकॉर्डेड सेशन पण आहे जो मी त्यांना पण प्रोव्हाइड करेल आणि तुम्हाला पण प्रोव्हाइड करतो. बाकीचा जो पार्ट आहे तो आपण इथून पुढच्या सेशनमध्ये घेऊया. आणि उद्यापासून आज मी सर्वांना इन्स्ट्रक्शन देऊन देतो, जेणेकरून उद्या चला सर्वजण जॉईन होऊन जातील. ओके. अँड देन आपण थोडासा लेंदी सेशन घेण्याचा पण प्रयत्न करूया. चालेल? ओके. तर थांबूया गाईज इथे. ओके. ओके ओके चलो बाय गाईज. मी ही स्क्रीनशॉट तुम्हाला पाठवून देतो. ही जी इमेज आहे मी ती शेअर करतो पर्सनली सर्वांना आणि मी सर्वांना ग्रुपमध्ये ऍड करून घेतो. ओके. सो बाय बाय गाईज. ओके सर. ओके बाय. गुड डे. गुड डे. बाय.